सिमेंट रोड, प्रतापनगरचा हा जो सिमेंट रोड आहे याच्याबद्दल आता आपण जे मागे आता व्हिडिओ बघितला, या व्हिडिओमध्ये हा प्रतापनगरचा जो सिमेंट रोड आहे म्हणजे युनियन बँक चौकापासून, युनियन बँक ऑफ इंडिया चौकापासून तर सोमोना शाळापर्यंत ही आत्ताची लेटेस्ट कंडिशन आहे. मित्रांनो, थोडं आपण मागे जाऊया. प्रतापनगरचा हा जो सिमेंट रोड मला वाटतं गेल्या 3-3.5 वर्ष आधीपासून याचं काम सुरू झालं. त्यावेळेस म्हणजे पूर्ण प्रतापनगर चौकापासून तर सोमलवार शाळेच्या त्या टर्निंग पॉईंटपर्यंत, लंडन स्ट्रीटचा जो टी पॉईंट आहे तिथपर्यंत. आता त्यावेळेस जो कॉन्ट्रॅक्टर जे होते, मला वाटतं KCC कळकर कन्स्ट्रक्शन्स वगैरे असं काहीतरी कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांनी हा रोड बनवण्याचं काम सुरू केलं. याच्या आधी जो डांबरी रोड होता मित्रांनो, तोही अतिशय सुंदर डांबरी रोड होता. काहीही त्याला सिमेंट रोड करण्याची आवश्यकता नव्हती. पण ठीक आहे, आता नागपूर महानगरपालिकेने विचार केला, DPDCमध्ये यांना फंड मिळाले, त्याच्यामधून त्यांनी विचार केला की हा सिमेंट रोड झाला पाहिजे. कारण की प्रतापनगर चौकापासून माटे चौकापर्यंत त्या भागाला सिमेंट रोड आहे. इकडे लंडन स्ट्रीट पूर्ण सिमेंट रोड झाला, तर हा एक मधला जो पॅच आहे तो सुद्धा सिमेंट रोड झाला पाहिजे असं त्यांना वाटलं. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण हा सिमेंट रोड काम सुरू करत असताना पहिले सोमोला शाळेपासून म्हणजे बाबासावजीच्या सेंटरपासून युनियन बँक चौक आणि पुढचा जो प्रतापनगर चौक जो आहे हा सिमेंट रोडचा कन्स्ट्रक्ट झाला. त्याच्यानंतर युनियन बँकपासून प्रतापनगर चौक आणि विरुद्ध बाजूनी प्रतापनगर चौकापासून चंदनखेडे यांची चक्की या इथपर्यंतचे सिमेंट रोड पूर्ण रेडी झाले. आणि चंदनखेडेंच्या चक्कीपासून तर सोमला शाळेचा जो टी पॉईंट आहे तिथपर्यंतचा रोड 2 वर्ष आधीपासून तो सोडून दिला होता. का सोडला, कशाला सोडला, कोणाला काही माहिती नाही. बऱ्याच वेळा कॉन्ट्रॅक्टरला जेव्हा मी कॉन्टॅक्ट केला किंवा लोकांना जेव्हा विचारलं, त्यावेळेचे जेव्हा नगरसेवक होते त्यांना जेव्हा विचारलं तर त्यांनी सांगितलं की इथून एक स्ट्रॉंग वॉटर ड्रेन लाईन येणार आहे रस्त्याच्या मधोमध. त्याच्यामुळे आता KCC कन्स्ट्रक्शन जे होते ते याचं काम करणार नाही, याचं काम आता दुसरे कॉन्ट्रॅक्टर करणार आहे. बरं, त्याच्या संदर्भातही ते काम तसंच पेंडिंग राहिलं. तो रस्ता तसा सोडून दिला गेला आणि त्या रस्त्याच्या संदर्भात इतके त्या ठिकाणी अपघात झाले. जो एक बॉटलनेक निर्माण झाला होता युनियन बँक ऑफ इंडिया चौकात म्हणजे चंदनखेडेंच्या चक्कीसमोर. कारण की तिथूनच एकेरी वाहतूक, दुहेरी वाहतूक एकाच सिमेंट रोडनी चालू होती आणि हा रोड बंद होता. तर अशा वेळेस नागरिकांना खूप त्रास झाला, उन्हाळ्यामध्ये खूप त्रास झाला, धूळ हे ते. या संदर्भातल्या बातम्या बऱ्याच वर्तमानपत्रात, नागपूरच्या जे प्रथितयश वर्तमानपत्र आहे त्या सर्व वर्तमानपत्रामध्ये याच्या संदर्भात बातम्यासुद्धा आल्या होत्या. पण प्रशासन आहे की ढिम्म झोपलेलं, काही जागा झालंच नाही, त्यांना त्याच्याशी काही घेणं देणंच नाही. मग काही कालावधीनंतर जेव्हा या वर्तमानपत्रामध्ये बातम्या येणं सुरू झालं, डिजिटल माध्यमांमधल्या माध्यम प्रतिनिधींनी याचा बऱ्याचसा जेव्हा बातम्या त्यांनी आपल्या याच्यात दिल्या सुरू केल्या, त्याच्यानंतर कुठंतरी एक आशेचा किरण जागा झाला की बा काहीतरी काम सुरू झालेलं असं दिसलं. मग असं कळलं, म्हणजे सांगायला कोणी तयार नव्हतं. ना नगरसेवकांना माहिती होतं, ना कोणाला माहिती होतं, ना अधिकाऱ्यांना स्वतःला माहिती होतं का हे माहिती नाही. तर मग त्याच्यावर ते काम सुरू झालं. पहिले काय म्हणता येईल त्याला, त्या स्ट्रॉंग वॉटर ड्रेनमध्ये बॉक्स बनवून एक कॅनल बनवण्याचं काम सुरू झालं. लोकांना वाटलं की बा त्याला काम तर सुरू झालं, आता लवकरात लवकर याचं काम कंप्लीट होईल आणि नवीन रस्ता लवकरात लवकर बनेल. पण कसलं काय मित्रांनो, ते बॉक्स पद्धतीने बनवण्याला तो त्यांनी तिन्ही चारी बाजूनी भिंत बांधून वरतून स्लॅब टाकून पुश बॉक्स असं काहीतरी त्याला म्हणता आलं, त्या पद्धतीने त्यांनी ते काम सुरू केलं. तर त्या पर्टिक्युलर स्पॉटपासून इतके दिवस लावले की त्या
मसल डेन जिमपर्यंत या लोकांनी बॉक्स टाकला. म्हणजे सुएजचा कॅनॉल जसा आहे, सुएज कालवा जो म्हणतात, आम्ही तर त्याला सुएज कालवाच म्हणायचो, तो तिथपर्यंत त्यांनी टाकला मसल डेन जिमपर्यंत. मग पुन्हा वर्तमानपत्रात बातम्या आल्या. बरं, हे सगळं काम चालू असताना कुठल्याही पद्धतीची सुरक्षिततेची जबाबदारी ना कॉन्ट्रॅक्टरनं घेतली, ना त्या वर्ल्ड बँक प्रोजेक्टच्या अधिकाऱ्यांनी घेतली, ना नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतली. वारंवार त्याच्या तक्रारी टाकूनही नागरिकांनी कोणीही त्याची दखल घेतली नाही. सुरक्षेसाठी काय होतं तिथं, डिवायडरवर लोकांनी टीन ठोकून ठेवले, तेही असे अल्टरनेट. म्हणजे तुम्ही जर बाजूनी गाडीने जर गेला आणि खाली वापरून बघितलं तर त्या ज्या बॉक्स पद्धतीचं जे कॅनल बनवणं चालू होतं स्ट्रॉंग वॉटर ड्रेनसाठी, त्याच्या सळाखी अशा वरती होत्या. म्हणजे एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला, तो इकडून उसळून त्या रोडवर जर पडला तर त्याचा खात्माच नक्की. या संदर्भात देखील वर्तमानपत्रांमध्ये बातम्या आल्या. प्रतापनगर न्यूज ग्रुप पर्टिक्युलरली आणि आमच्या सगळ्या नागरिकांनी इकडच्या वारंवार याच्याबद्दल निवेदनं मुख्यमंत्र्याकडे पाठवले, महापौरांकडे पाठवले आणि सगळ्यांकडेच पाठवले म्हणा, पण त्याचं कोणीही काही दखल घेतली नाही. त्याच्यानंतर काही दिवसांनी लगेच असं कळलं की प्रभाग 36चे नगरसेवक अमोल शामकोळे यांनी हा विषय लक्ष्मीनगर झोनच्या मीटिंगमध्ये उचलला. तर कमिशनर स्वतः त्या मीटिंगमध्ये हजर होते, आयुक्त विपिन ईटनकर. त्यांनी त्या स्थळाला भेट दिली. त्या स्थळाला भेट दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय पाहता तर ते बॉक्सचं काम झालं, ते बंद झालं आणि तिथे मोठे मोठे पाईप आले आणि पाईपलाईन टाकण्याचं काम चालू झालं. म्हणजे बॉक्सला जोडून पाईपलाईन टाकण्यात आलं. अरे, जर तुम्हाला पाईपलाईनच टाकायची होती तर या बॉक्सची सुरुवात कशाला केली, या कॅनलची सुरुवात कशाला केली? इथून जर तिथपर्यंत पूर्ण पाईपलाईनच टाकली असती सोमोला शाळेच्या टी पॉईंटपर्यंत, तर हे काम तर कधीच निपटून गेलं असतं मित्रांनो. पण नाही, प्रशासनाला कोण सांगणार? अधिकारी इंजिनियर आहेत, टेक्निकली एक्सपर्ट्स आहेत, यांना कोण सांगणार? आपल्याला काय समजतं त्याच्यामधलं? आपण एक्सपर्ट्स नाही, आपण पत्रकार आहोत. आपण फक्त या गोष्टी उजागर करू शकतो. पण प्रशासनाला त्याची झोप उघडत नव्हती. त्यांनी पाईपलाईनचं मग काम सुरू. आता पाईपलाईनचं काम सुरू झालं, ते ढिसाळ पद्धतीने काम चालू होतं. वास्तविक पाहता उन्हाळ्यामध्ये सोमलवार शाळा, निकाला शाळा आणि सोमलवार खामला आणि सोमलवार महिला महाविद्यालय या समोरच्या पाईपलाईन उन्हाळ्यामध्ये टाकून झाल्या पाहिजे होत्या, ज्या अर्थी सोमलाची शाळाच्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता कायम राहिली असती. काय झालं? मंगळवारी, या गेल्या मंगळवारी धो 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 पाऊस पडला. जवळपास 180 mm पाऊस पडला म्हणतात 4-5 तासामध्ये. त्यातल्यात 1-1.5 तासामध्ये तर प्रचंड 100 mm वरती पाऊस पडला आणि तिथेच घात झाला. सोमलवार शाळेच्या समोर प्रचंड प्रमाणामध्ये पाणी जमा झालं, शाळेच्या आवारात पाणी गेलं. याचे सगळे दृश्य तुम्ही मित्रांनो बघितलेले आहे. त्या मुलांना, शाळेतल्या मुलांना, माझी ती शाळा आहे, मी त्या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. प्रतापनगर न्यूज ग्रुपमध्ये जेवढेही सदस्य आहेत त्याच्यापैकी बहुतांश सदस्य आमचे हे सोमलवार खामला शाळा, सोमलवार निकाला शाळाचे माजी विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळे आम्हा सर्वांना याच्याबद्दलची सर्वात जास्त काळजी होती. आता मित्रांनो, तो प्रसंग घडला मंगळवारचा, सगळ्यांनी त्याचे व्हिडिओ बघितलेले आहे, त्याच्यावर झालं. आता त्याच्यावर नागपूर महानगरपालिकेने बैठका घेतल्या की हे कोणाचं आहे, हे वर्ल्ड बँक प्रोजेक्ट असे कामं का करताय, किंवा त्यांनी ढकलून दिलं वर्ल्ड बँक प्रोजेक्टवर नागपूर महानगर. आजच मी बातमी वाचली, हायकोर्टाने सुद्धा याचा सुमोटो कॉग्निजन्स घेतलेला आहे. हायकोर्टाने सुद्धा महानगरपालिकेवर ताशेरे ओढले आहे की हे काय चालू आहे. पाऊस आला, भरपूर पाऊस आला, याच्या वाद नाही, पण म्हणजे इतका पाऊस एक्सपेक्टेड नव्हता. त्याच्यामुळे ते, पण गेल्या 10-15 दिवसाआधीच महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रामध्ये मोठमोठ्या बातम्या आल्या होत्या. वर्ल्ड बँक प्रोजेक्टच्या या ढिसाळ कारभारामुळे, या ढिसाळ कामामुळे त्यांनी बातमी केली होती की तुम्ही कुठल्या अपघाताची वाट पाहता आहात का. पण त्या बातमीचंही कोणी कॉग्निजन्स घेतलं की नाही.
वर्ल्ड बँक प्रोजेक्टचे अधिकारी कोणाचा कॉग्निजन्स घेतात की नाही कोणालाही काही कळत नाही, कोणाला काही समजत नाही. त्या पूर्ण प्रतापनगर च्या रोडवर म्हणजे चंदनगडींच्या चक्कीपासून टी पॉईंटपर्यंत कुठंही प्रोजेक्ट काय चालू आहे, कोण एक्झिक्यूट करत आहे याचा कुठंही बोर्ड नाही. कुठल्या नगरसेवकांना याच्याबद्दल माहिती नाही. फक्त एवढं सांगतात स्ट्रॉंग वॉटर ड्रेनचं काम चालू आहे. अरे स्ट्रॉंग वॉटर ड्रेनचं काम म्हणजे काय? पहिले सुएज कॅनल टाकला, नंतर पाईपलाईन टाकताय. आता एवढा मोठा हादसा होता होता वाचला, शाळेचे विद्यार्थी वाचले. जर एखादी मोठी दुर्घटना घडलीच असती तर मग काय केलं असतं? माझी तर हायकोर्टाने याच्यामध्ये दखल दिली. मी तर धन्यवाद देतो हायकोर्टाला. मी काय आमचा प्रतापनगर न्यूज ग्रुप, आम्ही सगळे नागरिक, आम्ही देवेंद्र फडणवीस यांना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे या भागाचे आमदार आहेत, त्यांना विनंती करतो की वर्ल्ड बँक प्रोजेक्ट जे कोणी अधिकारी असतील या सर्व याला दिरंगाईला, या ढिसाळ कारभाराला जे कोणी अधिकारी याला काय म्हणता येईल त्याला की जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची कृपया तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा. हायकोर्टाला तर मी विनंती करतो की यांच्यावर सुमोटो गुन्हे दाखल केले पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा जीव यांनी धोक्यात आणला होता. अजूनही जाऊन बघा तिथे काहीही नाही, फक्त अधिकाऱ्यांच्या भेटी होऊन राहिल्या आहे, नगरसेवक भेटी देऊन राहिले आहे आणि कामामध्ये अजूनही तसा ढिसाळपणा आहे. तुम्ही माझा आत्ता जो व्हिडिओ सुरू झाला तेव्हा बघितलं असाल, काम अजूनही संथ गतीने चालू आहे. आता काय करणार आहेत यांचं देव जाणो, पण यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी प्रतापनगरचे सगळे नागरिक, प्रतापनगर न्यूज ग्रुपचे सर्व सदस्य करत आहेत. त्याची कृपया काळजी घ्या. ते लवकर काम पूर्ण करा. सिमेंट रोडचं तेवढंच बाकी आहे. पटापट काम पूर्ण कंप्लीट करा आणि नागरिकांना दिलासा द्या हीच विनंती. आपण बघताय सचिन भाऊ काय म्हणतो माझ्या या यूट्यूब चॅनल हाय महाराष्ट्रामध्ये. पुढच्या न्यूजसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.